या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी माहिती शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक दिग्गज नेते शिवसेनेत प्रवेश करत असून राज्यभरातून 150हून अधिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज नेते पक्ष प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत, असं सामंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या संघटनात्मक आढावा बैठकीदरम्यान सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, शहाजीबापू पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिंचेकर, सुजितभाऊ चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उदय सामंत म्हणाले, जिल्हा संघटन बैठकीद्वारे सध्या सक्रिय सभासद नोंदणी आणि तालुका गाव पातळीवरील संघटन रचना सदृढ करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा न्याय निवडणुका घेतल्या जातील आणि त्यानंतर पक्षाध्यक्षांची निवड पूर्ण होईल. या संदर्भात नेते एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगास माहिती दिली आहे. दिल्ली विद्यापीठात मराठीचा अध्याय सुरू व्हावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यासक्रमही सुरू करण्याचे नियोजन आहे. गाव, तालुका पातळीवरील ग्रंथालय सक्षम करण्यासाठी आपण आग्रही आहोत, असेही सामंत यांनी नमूद केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील विकासाला चालना देण्यासाठी प्राधिकरण अधिक सक्षम करावे, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. यावेळी राजेश क्षीरसागर, संजय मंडलिक, शहाजीबापू पाटील, डॉ. सुजित मिंचेकर, सुजित चव्हाण आदी उपस्थित होते.